नमस्कार, मी अनिल उपाध्ये. शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. पाहूया आजची बातमी. हातकणंगले तालुक्यातील मजले इथल्या गट क्रमांक 682 मध्ये भरलेल्या रॉयल्टीपेक्षा अधिक उत्खनन करून शासनाचे नुकसान केल्याप्रकरणी अरिहंत इंटिग्रेटेड कंपनीचे संचालक अरुणकुमार मानकचंद ललवाणी यांना 2,30,82,000 रुपये 3 दिवसात जमा करावेत, अन्यथा 7/12 पत्रकावर बोजा नोंद करण्याचा आदेश प्रांताधिकारी यांनी दिला आहे. अधिक माहिती अशी की मजले इथल्या गट क्रमांक 682 मध्ये अरिहंत इंटिग्रेटेड कंपनीचे संचालक अरुणकुमार मानकचंद लालवाणी यांनी 6-88 हेक्टर क्षेत्रात 200 ब्रास उत्खननास रीतसर परवानगी दिली होती. पण या कंपनीने केवळ 1,400 ब्रॉसची रॉयल्टी भरून 9,184 ब्रास उत्खनन केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत काही नागरिकांनी प्रांताधिकारी दीपक शिंदे यांच्याकडे तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेऊन हातकणंगले तहसीलदार आणि मंडळ अधिकारी यांचा पंचनामा करण्याचा आदेश देण्यात आला होता. पंचनामा केल्यानंतर प्रत्यक्षात परवानगीपेक्षा अधिक उत्खनन करून केवळ 1,400 ब्रासची रॉयल्टी भरून 9,184 ब्रास उत्खनन केल्याचा प्रकार उघडकीस आलाय. बेकायदेशीर मुरुम उत्खनन करून शासनाची तब्बल 2,30,82,000ची रॉयल्टी बुडवल्याची घटना उघडकीस आली आहे. संबंधितांविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणीही केली आहे. खनिकर्म विभागामार्फत ATS मोजणी करून 7/12 उतारावर बोजा चढवण्याचे आदेश दिले आहेत. याबाबत तक्रारीनंतर महसूल विभागाने केलेल्या पंचनाम्यात 9,184 ब्रास उत्खनन झाल्याचे आढळले. त्यापैकी 3,784 ब्रास अतिरिक्त उत्खनन झाल्याचे स्पष्ट झाले असून त्याची रॉयल्टी बुडाल्याचे समोर आले. अवैध उत्खनन प्रकरणी संबंधितांविरुद्ध नियमानुसार दंडात्मक कारवाईचे आदेश तहसीलदारांना दिलेले आहेत. या दंडात्मक कारवाईपासून बचाव करण्याच्या उद्देशाने काही संबंधितांकडून जाणीवपूर्वक निराधार व दिशाभुलीचे आरोप करण्यात येत आहेत. संबंधित व्यक्तींनी कितीही आरोप अथवा तक्रारी केल्या तरी उपलब्ध पुरावे व लागू कायद्यानुसार तहसीलदार यांच्यामार्फत त्यांच्याविरुद्ध नियमानुसार दंडात्मक कारवाई निश्चितपणे करण्यात येईल, अशी माहिती प्रांताधिकारी दीपक शिंदे यांनी दिली.